जय श्रीराम. वेट लॉस नंतर स्किन लूज होते का, तर याबद्दलच आपला आजचा विषय. मित्रांनो, भरपूर जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो. भरपूर जण जिम जॉईन करतात, ते व्यक्तींना लवकरात लवकर फॅट लॉस वेट लॉस कमी करायचं असतं, बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यांच्या मनात एक शंका असते. भरपूर जण साईजने खूप मोठे असतात आणि ते जिम जॉईन केल्यानंतर जशी जिम जॉईन करतात तेव्हा ते सांगत असतात की आम्हाला वेट लॉस करायचंय. फॅट लॉस भरपूर जण कमी सांगतात, पण वेट लॉस करायचं, वजन कमी करायचं. पण त्यानंतर लगेच त्यांचा पुढचा प्रश्न असतो की मी वेट लॉस केल्यानंतर माझी स्किन आहे ती लूज तर पडणार नाही. मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही वेट लॉस करणार, वेट लॉस झाल्यानंतर तुमची स्किन ही लूज पडायची चान्सेस जास्त प्रमाणात असतात, कारण की ती लवकर आकुंचन पावत नाही. मित्रांनो, याचे कारण भरपूर आहे. याच्यातले काही कारण, महत्वाचे कारण मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, त्याच्यातलं पहिलं कारण आहे की तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करतात, म्हणजे कमी दिवसामध्ये वजन कमी करतात. मित्रांनो, यामध्ये काय होत असतं माहिती का, तुम्ही जितक्या कमी दिवसात वजन लूज करणार ना, तुमची स्किन ही लवकरात लवकर ही आकुंचन पावणार नाही, कारण की तिला ती सवय झालेली असते, म्हणून ती कमी व्हायला तिला वेळ लागत असतो. त्यानंतर मित्रांनो, वेट लॉस करणं, वेट लॉस करत असताना तुमची वय मर्यादा काय असते. मित्रांनो, कसं असतं, भरपूर जण जे असतात ते जास्तीत जास्त 35 ते 40 वर्षानंतरच जिम जॉईन करत असतात, कारण की त्यांचं शरीर खूप मोठं झालेलं असतं आणि अशाच लोकांची जी तब्येत असते ती खूप जास्त प्रमाणात असते. तर मित्रांनो, त्यांना इतके वर्ष ती सवय झालेली असते स्किनला, त्यामुळे तुमचं वेट लॉस झाल्यानंतरही ती लवकरात लवकर कमी होईल याची गॅरंटी नसते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे मित्रांनो, हायड्रेशन आणि प्रोटीन. मित्रांनो, शरीराला प्रथिने आणि पाणी हे जास्त प्रमाणात गेलं पाहिजे, नाहीतर त्याच्यातलं ते जे स्किन आणि प्रोटीन हायड्रेशन आहे, जे हे शरीर आहे, हे पूर्णतः त्यामध्ये मॅच होऊन देत नाही, संबंध येत नाही, त्यामुळे स्किन ही लूज पडायची चान्सेस जास्त प्रमाणात असतात. त्यानंतर मित्रांनो, बघायला गेलं, वजन खूप स्पीडली कमी करणं. भरपूर जण अक्षरशः तीन तीन महिन्यामध्ये 20-30 किलो वजन कमी करतात. मित्रांनो, इतकं जर वजन तुम्ही लवकरात लवकर कमी करायला गेले तर तुमची स्किन ही लवकरात लवकर ही लूजच पडणार आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला आपल्या वयामानाच्या हिशोबाने, आपल्या शरीराच्या हिशोबाने आपण महिन्याला किती प्रमाणात, कमीत कमी प्रमाणात वजन हे कमी केलं पाहिजे. तर मित्रांनो, या गोष्टी असतात, हे कारण असतात ज्यामुळे स्किन लूज व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर मित्रांनो, बघायला गेलं, तुम्ही स्किन लूज न होऊ देण्यासाठी तुम्ही काय काय करू शकणार. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला वेट लॉस जेव्हा तुम्ही करणार ना, तेव्हा तुम्हाला प्रॉपरली आठवड्याला अर्धा ते 1 किलो पर्यंत तुम्ही वजन कमी करू शकता, ज्याने तुमची स्किन हे लवकरात लवकर आकुंचन पावेल आणि ती लवकर लूज होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर प्रोटीन इंटेक ठेवावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, तुमची कार्डिओ स्ट्रेंथनिंग सोबत ठेवावी लागेल, कारण की भरपूर जण काय करतात, सर्वात मोठं कारण असतं, भरपूर जण फक्त कार्डिओ करत असतात, त्यामुळे स्किन ही वेट तर कमी होईल, काही दिवस होईल, त्यानंतर नाही मित्रांनो, पण स्किन लूज पडायचे चान्सेस जास्त असतात. पण त्यासोबत तुम्ही स्ट्रेंथनिंग केली तर तुमचे मसल लवकर मसल डेफिनेशन ही दिसायला लागेल, त्यामुळे तुमची स्किन ही लूज पडणार नाही. आणि त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे, तुम्ही वॉटर इंटेक चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. तुमच्या प्रॉपर सर्टिफाईड ट्रेनरच्या हातून तुम्ही गायडन्स घेऊन वॉटर इंटेक किती प्रमाणात घेतला पाहिजे, कॅलरी डिफिशियंट की डाएट किती प्रमाणात कशा पद्धतीने केला पाहिजे, आणि वर्कआउट शेड्यूल हे पूर्णतः त्याच्याकडून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, या जे तुम्ही ह्या गोष्टीचे तुम्ही एक उपाय जाणल्या तर तुमची स्किन लूज पडणार नाही. तर मित्रांनो, स्किन का लूज पडते आणि स्किन लूज पडायला नको याबद्दल मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.